उकळत्या पाण्यामध्ये चिरलेला कांदा टाकून तुम्ही कधी हा पदार्थ बनवला का? नक्कीच बनवला नसेल तर आज बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही इथे बघू शकता, एका कढईमध्ये मी 2 कप एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपल्याला इथे एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि तो उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. उकळत्या पाण्यामध्ये कांदा घालायचा आहे, त्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तसाच एक मोठा बटाटा घ्यायचा आहे, तो किसायचा आहे, स्वच्छ धुवायचा आहे आणि तो बटाटासुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. बटाटा घातल्यानंतर 1 चम्मच एवढे आपल्याला पांढरे तीळ याच्यामध्ये घालायचे आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे. आता हे जे सर्व साहित्य आपण याच्यामध्ये घातलेलं आहे ते आपल्याला अशा प्रकारे मिक्स होऊन द्यायचं आहे आणि एक छान अशी याला उकळी फुटू द्यायची आहे. तुम्ही बघू शकता, याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि आता एक लहान कप एवढा आपल्याला इथे तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे. अर्धा वाटी एवढं आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि ते सर्व या पाण्यामध्ये अशा प्रकारे बघा घालून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे एक झाकण आणि याची छान अशी एक उकळ इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवरती वाढवणीचे छान छान असे पदार्थ मी बनवायला चालू केलेले आहे. त्याचप्रमाणे काही वाढवणीचे पदार्थ जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर मी व्हॉट्सअप नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही ते पदार्थ ऑर्डर करू शकता. आता इथे बघू शकता, आपली जी तांदळाची उकड आहे ती छान इथे तयार आहे. आता काय करायचं तर याच्यावरलं झाकण काढायचं. झाकण काढून एकदा चमच्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे. ताटामध्ये काढायचं आहे आणि छान असं याला थंड होऊ द्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारे ही जी तांदळाची उकड आहे ती एका ताटामध्ये काढून याला थंड व्हायला ठेवलेली आहे. आपण नेहमीच आपल्याकडे छान असे मुगाचे वडे बनवत असतो किंवा आणखी वेगवेगळ्या डाळीचे वडे बनवत असतो. पण कधी तुम्ही तांदळाच्या उकडीपासून अशा प्रकारचे वडे बनवले का? नक्कीच बनवले नसतील तर आज बनवा. आता काय करायचं तर थोडं तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून घेऊन आपल्याला याला छान असं चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे वडे बनवणार आहोत ते वडे इथे व्यवस्थित बनल्या जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त याचा एक गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे. वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे, थोडं थोडं हाताला लावायचं आहे आणि हाताला लावून याचे छान असे गोल गोल करत इथे आपल्याला वडे करून घ्यायचे आहे. कधी कधी काय होतं की मुलांना काहीतरी खावंसं वाटतं किंवा आपल्यालाही काहीतरी वेगळं खावंसं वाटतं, तेव्हा आपण झटपट असे, जर आपल्या घरी तांदूळाचं पीठ असेल तेव्हा याचे वडे नक्कीच बनवू शकतो किंवा जर घरी कोणी आलं तेव्हासुद्धा आपण आपल्या घरी या तांदळाच्या उकडीपासून छान असे वडे बनवू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता, या प्रकारे जे वडे आहे ते आपण इथे बनवून ठेवलेले आहे. आपण आपल्या या चॅनलवरून छान असे ऑनलाईन ऑर्डर करून वाढवणीचे पदार्थ नक्कीच मागवू शकतो. त्याच्यामध्ये आपल्या इथे आलूचे पापड मिळतील, त्याप्रमाणेच तांदळाचे खिचिया पापड मिळतील, पापडा मिळतील आणि मस्त असे सरगुंडेसुद्धा तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर तुम्ही नक्कीच करू शकता. तर इथे बघू शकता, अशा प्रकारे पूर्णतः जे वडे आहे ते मी बनवून घेतलेले आहे. आता एकीकडे आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे वडे आहे ते आपल्याला सोडायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी एका वेळेस 4 ते 5 असे वडे इथे टाकून घेणार आहे. वडे टाकून घ्यायचे आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूला आपल्याला हे वडे मंद आचेवर असे तळून घ्यायचे आहे. मंद आचेवर तळल्याने काय होईल की वडे जे आहे ते आतमध्ये सुद्धा छान असे शिजल्या जातील. तुम्ही इथे बघू शकता, वड्याचा जो कलर आहे तो चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे तांदूळाचे वडे बनतात. तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा. मुलांना जर काही खावंसं वाटत असेल तेव्हासुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. तुम्हाला जरी काही वेगळं बनवायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे तांदळाचे वडे नक्कीच बनवू शकता. इथे तुम्ही बघू शकता, आपले जे वडे आहे ते मस्त असे इथे तळणं चालू आहे किंवा तळून तयार झालेले आहे. आता ज्याप्रमाणे आपण हे वडे छान असे तळून घेतलेले आहे, त्याप्रमाणेच आपले जे दुसरे वडे आहे ते सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे. दुसरे वडे तळताना आपल्याला
आणखी थोडं तेल जे आहे ते गरम होऊ द्यायचं आहे. थोडं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपली जी दुसरी वड्याची बॅच आहे ती आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे सुद्धा वडे आपल्याला छान असे इथे तळून घ्यायचे आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे वडे बनून तयार होतात. तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा. या वड्यासोबत तुम्ही छान अशी हिरवी चटणी बनवू शकता किंवा आपल्या घरी जे टोमॅटो सॉस असतं ते सुद्धा आपण आपल्या या वड्यांसोबत सर्व करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता आपले दुसरे जे वडे आहे ते छान असे इथे तळून झालेले आहे. आता मी हे जे दुसरे वडे आहे ते सुद्धा इथे काढून घेणार आहे. या वड्याची चव दुप्पट बनवण्यासाठी इथे मी जी आपली हिरवी मिरची असते ते सुद्धा छान अशी या तेलामध्ये तळून घेणार आहे. कारण की वड्यासोबत जेव्हा आपण हिरवी मिरची खातो तेव्हा त्याची चव आणखी वाढते किंवा खूपच चवीला चविष्ट असे हे वडे बनतात. जेव्हाही आपण हॉटेलमध्ये जातो किंवा घरी काहीही हॉटेलचे पदार्थ आणतो तेव्हा त्याच्यासोबत आपली तळलेली हिरवी मिरची ही नक्कीच असते आणि तळलेल्या मिरचीशिवाय आपण हे पदार्थ बिलकुलच खाऊ शकत नाही किंवा ते आपल्याला व्यवस्थित असे लागत नाही. तर इथे बघू शकता मस्त अशी हिरवी मिरची मी तळून घेतलेली आहे. आता तुम्ही हे वडे बघा किती छान असे झाले आहे ना. खूपच चवीला चविष्ट असे हे वडे बनून तयार होते आणि बघा वरून मस्त असे कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त असे नरम. खूपच चवीला चविष्ट असे हे तांदूळाचे वडे बनून इथे तयार आहे. आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. जर आजपर्यंत तुम्ही हे प्रीती खंडा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि रोजच असे जर व्हिडिओ पाहायचे असेल तर बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. कारण की जेव्हाही मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुमच्या जो मोबाईल आहे त्याची घंटी वाजणार आहे आणि तुम्हाला लक्षात येईल की प्रीती खंडा रेसिपीचा हा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.